पहिल्यांदा तर सगळ्यांना नमस्कार हो. आता माझं आवरलं होतं. मी आता चाललो आहे साईटवर. तिथनं पहिल्यांदा तर आलो ह्या साईटवर. ह्या साईटवर आपल्याला काल 5 कॉलम ओतले होते ते आज खोलायचे होते. आणि ह्यांचं चालू झालं बघा. खोरंबुट्टी आणि 7ला सुट्टी. खोरंबुट्टी घेऊन कुठं चाललेत बघा हिनी. त्यांचं कामच भारी आहे. इकडं तिकडं आणि तिकडं इकडं नुसतं करायचं दिवसभर. आणि आम्ही 5 कॉलम खोलायला पण सुरुवात केली आणि आपल्याला हे सगळे मोळे पण काढायचे होते. परत आम्ही मोळे काढून सगळे तक्ते आणि फळ्या खाली घेतल्या. परत आणि साहित्य पण आणलं आणि आता आम्ही चाललो दुसऱ्या साईटवर. तिथनं परत आलो ह्या साईटवर. ह्या साईटवर आपल्याला स्लॅब खोलायचं होतं. स्लॅब होऊन 15 दिवस झाले होते आणि आम्ही आता खोलायला सुरुवात करणार होतो. हे दोघं बघा. भांडणं करू नका. परत मला फोन आला. मोठ्या साईटवर आपल्याला सळ्या कट करायला जायचं होतं. गिलावा चालू होता त्यामुळे कुठे तर सळ्या बाहेर आल्यात त्यामुळे त्या कट करायच्या होत्या. तिथनं आलो या साईटवर. पहिल्या तर आपला सेटअप लावून घेतला आणि या आपल्याला सगळ्या सळ्या कट करायच्या होत्या वर आलेल्या आणि असं पटक्यात लगेच कट करून दिलो बघा सळ्या. आणि सगळ्या सळ्या कट करून झाल्या. परत त्या मिस्त्रीला विचारलं आणि कुठं सळ्या कट करायच्या आहेत काय. तिने म्हणलं नाही. परत तिथनं आणि आलो आपल्या साईटवर. इकडे गॅलरी खोलायचं काम चालू होतं. गॅलरी पण खोलून टाकली आणि हा एक पॅचेस आपला खोलला होता. आता आम्ही घेतला होता पोर्च खोलायला. तेवढ्यात मला दिसली इंजिनियर. सकाळी खोरपाटी घेऊन गेल्यात. आत्ता वाजले 3 आणि आत्ता आल्यात बघा. कुठं गेले ते कुणास ठाऊक. तिथनं परत पोर्च खोलायला सुरुवात केली. पोर्च पण पाडून घेतला. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा.